मला खरंच माहिती नव्हतं की तूप बनवणं इतकं सोपं आहे. काय नाही, फक्त रोज तुम्हाला दूध गरम केल्यावर साय गोळा करायची आहे. ते साय बऱ्यापैकी गोळा झाल्यानंतर मी इथे सायचं भांडं गॅसवर ठेवलं. ते साय पूर्णपणे वितळून गेली. वितळून गेल्यानंतर म्हणजे कोमटच असते तेव्हाच साय वितळायला मला कमीत कमी 10 मिनटं लागले. आता ही साय पूर्णपणे वितळून गेली आहे. आता मी काय करणार, याच्यामध्ये विरजण टाकणार आहे. 2 चमचे किंवा 3 चमचे कडक दुधामध्येच तुम्ही विरजण टाका आणि ते दूध पुन्हा रात्रभर झाकून ठेवा. रात्रभर झाकून ठेवल्याने त्याचं दही किंवा ते जमून जाते. इथे विरजण टाकून मी छान हलवलं आणि आता याला झाकण बंद करून रात्रभर असंच ठेवून देईल किंवा 12 तास असंच ठेवून देईन. आता हे रेडी झालं आहे तूप बनवण्यासाठी. याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलं. मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर माझं लोणी तयार झालं. आता ह्या लोणीला मी छान 2-3 स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि हा गोळा मंद आचेवर कढईमध्ये गरम तापवायला ठेवला. आता हे हळूहळू वितळत जाईल आणि याच्यापासून आम्हाला मिळेल तूप. सो मला खरंच माहिती नव्हतं आणि मी हे तूप फर्स्ट टाईम बनवलं. थँक्स फॉर वॉचिंग. आता याला छान गाळून घ्या अँड यू आर गुड टू गो. बाय.